हॅलो. तर आज आपल्याला आंब्याची अशी मस्त कुल्फी बनवायची आहे. एकदम घरच्या साहित्यामध्ये होणार आहे आणि एकदम साधी सोपी आहे, कोणीही बनवू शकतं. तर यासाठी मी अगोदर 1 लिटर दूध घेतले. फुल फॅट दूध असलं पाहिजे. शक्यतो मोठ्या भांड्यामध्ये घ्या दूध, कारण दूध आटायला मदत होते लवकर आणि उकळी पण लवकर येते त्याला. छोट्या भांड्यामध्ये घेतलं तर कसं ते लवकर होणार नाही. मोठ्या भांड्यामध्ये वाफ लवकर जाते आणि दूध लवकर आटतं. तर मी असं कढईमध्ये घेतलेलं आहे दूध आणि अशा प्रकारे मी ढवळत आहे त्याला. थोडीशी बाजूला साय येते दूध चिटकून, तर ते नेहमी आपण असं काढून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये क्रीम असतं, म्हणजे साय असते ना, ते काढून घेतलं पाहिजे. तर मी अशा प्रकारे एक 10 ते 15 मिनिट लागले असतील मला दूध आटायला. तर मी थोडेसे इथं आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेत आहे. काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर त्याला छोट्या आकारामध्ये मी असं कट करून घेतलं आहे, काजू, बदाम आणि पिस्ता. तर मी इकडे 1 वाटी साखर टाकली छोटी आणि त्याला परत थोडंसं असं ढवळून घेतलं. तर असं झालं आहे, एवढं दूध आटलं आहे आपलं. तर मी नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि परत त्याला थोडंसं ढवळून घेतलं. एवढं दूध आटलेलं आहे. इथे मी 1 लिटर दूध घेतले होते, तर अर्ध्यापेक्षा पूर्ण कमी झालेलं आहे. बस एवढंच आटवायचं आहे, यापेक्षा जास्त नाही आटवायचं. तर हे दूध आटलेलं आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी साईडला ठेवते ते. आणि मी इथे 2 केशर आंबा घेतला आहे. केशर आंबा चवीला आणि रंगाला खूप छान असतो. चवीला पण एकदम गोड असतो आणि कुल्फीचं टेक्स्चर आंब्यावर ठरतं. आंबा कोणत्या कलरचा आहे, कितपत गोड आहे, म्हणून मी इथे केशर आंबा घेतलेला आहे. आणि त्याला अशा प्रकारे कट करून मी मिक्सर करून घेतले आणि इकडे आपलं आटलेलं दूध पूर्ण थंड झालेलं आहे. तर मी त्यामध्ये हे पल्प टाकून घेतला आणि त्याला मिक्सरच्या साहाय्याने एकजीव करून घेतले. मिक्सर नसेल तर चमच्याने करू शकता तुम्ही एकजीव. तर गुठळ्या होऊ नयेत म्हणून पूर्ण असं 1-2 मिनिट आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. तर एकजीव झाल्यानंतर हे माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड आहेत, तर त्यामध्ये मी कुल्फी भरून घेत आहे. हे मोल्ड्स नसतील तर तुम्ही ते छोटे ग्लास असतात चहा प्यायचे, तर त्यामध्ये पण तुम्ही भरून ठेवू शकता, नाहीतरी छोट्या ग्लासमध्ये भरून ठेवू शकता. तर मी यामध्ये पूर्ण असं भरून घेतले. 6 मोल्ड आहेत हे. तर यामध्ये मी पूर्ण असं छान भरून घेतलं. त्याला थोडंसं हाताने असं हे केलं आणि यावर झाकण पण आहे आणि त्यामध्ये थोडंसं होल पण आहे काडी ठेवण्यासाठी. तर काडीला धरून आपण असं नंतर मस्त खाऊ शकतो म्हणून. तर मी अशा प्रकारे 6ही भरून घेतले आणि मग नंतर माझ्या इथं एकदम म्हणजे 6 कुल्फी झाल्या. 6च मोल्ड्स आहेत आणि 6च भरले कुल्फीचे. तर अशा प्रकारे त्याला स्टँड पण आहे हे. मस्त आहे असं हे. तर मी सगळे 6ही पण असं ठेवून घेतलं आणि नंतर त्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मस्त दिसतंय ना. तर मी फ्रीजरमध्ये त्याला एक रात्रभर ठेवलं होतं आणि तर हे दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही असं मस्त त्याला थोडंसं असं हाताने हे करायचं आणि नंतर त्यावरचं झाकण काढून त्याला परत आणखीन थोडंसं असं हाताने हे करून मग नंतर हळू थोडंसं असं सावकाश काढू शकता. वाव, मस्त एकदम. तरी ते खूप छान झालेली आहे कुल्फी आपली. कोणीही करू शकतं, एकदम घरच्या साहित्यामध्ये बनू शकते ही कुल्फी आणि एकदम सोपी आहे याची रेसिपी. आवडली तर नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.